घराणेशाही विरोधात माजी आमदार नारायण गव्हाणकर मैदानात। अकोला लोकसभा मतदारसंघात घराणेशाहीमुळे भाजपची डोकेदुखी वाढल्याचे दिसून येत आहे। माजी आमदार व भाजपा ओबीसी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष नारायण गव्हाणकर यांनी अकोला लोकसभा निवडणुकीसाठी मैदानात आले असून भाजपच्या घराणेशाहीला विरोध करीत अपक्ष म्हणून लोकसभेसाठी अर्ज दाखल केला आहे। भाजपाने नवख्या उमेदवाराला उमेदवारी दिली असून केवळ खासदारांचे सुपुत्र आहेत याच कारणामुळे त्यांना उमेदवारी मिळालेली आहे। त्यामुळे नारायण गव्हाणकर यांनी आज लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज सादर करीत भाजपाला घरचा आहेर दिला आहे। गव्हाणकर साहेब उमेदवारी अर्ज दाखल केला, नेमकं काय प्रतिक्रिया आणि पक्षाबद्दल तुम्हाला काय वाटतं? असं आहे की मी तिकीट मागितलं होतं। मी 50 वर्षाचा कार्यकाल 77 सालापासून भारतीय जनता पार्टीचं काम करतो। मी स्वतःला नेता कधीच मानत नाही। सर्व कार्यकर्ते या पार्टीला मोठं करण्याचं काम कालखंडात त्यावेळेस केलं। मी सर्वांची नावं सांगणार नाही, पण मला असं वाटते की माझ्यावर अन्याय झाला। एखाद्या अनेक दुसऱ्या कोण्या जर तिकीट दिलं गेलं असतं तर मी काही फॉर्म भरला नसता, पण अत्यंत नवख्या उमेदवाराला फक्त खासदार साहेबांचे सुपुत्र आहेत एवढाच त्यांच्या पाठीमाग एक विषय आहे। अशा अत्यंत म्हणजे जे ग्रामपंचायत सुद्धा लढले नाहीत अशाला तिकीट देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं, म्हणून माझ्यावर अन्याय झाला असं मला वाटते। म्हणून मी या ठिकाणी अर्ज दाखल केला। परिवारवादाच्या विरोधात परिवारवादाच्या विरोधात प्रश्नच नाही। आमचे आदरणीय मोदीजी काय सांगत असतील ते जाऊ द्या, ते सांगतात परिवारवाद आपल्याला तोडायचा आहे, पण अकोल्यात मात्र परिवारवाद आहे, घराणेशाही आहे, हे मान्य केलं पाहिजे। अर्जामध्ये तुमच्या भूमिकेवर ठाम राहाल का? असं आहे की मी आजपासून आता निघालो, मी इथून आता घरी मी जाणार नाही। जे जे या लोकसभा मतदारसंघातले माझे हितचिंतक आहेत, वर्षानुवर्षे जे माझ्यासोबत काम त्यांनी केलं, मी कोणाचं नाव घेणार नाही किंवा प्रभाकर भाऊ माझ्यासोबत आहेत म्हणून, पण मला असं वाटते की या सर्वांचे मत जाणून या 4 दिवसात घेऊन जे कार्यकर्ते सांगतील तेच मी करेल। मी कोणत्याही नेत्याच्या दबावाला बळी पडणार नाही, हे एवढंच या ठिकाणी सांगतो। गेल्या 20 वर्षापासून शहराचा विकास झाला की नाही झाला असं आहे, त्याच्यावर फार बोलता येणार नाही, तो वेगळा विषय आहे। आता आगीची भीती कशाला? अथर्व एंटरप्राइजेस घेऊन आला आहे आगीपासून बचाव करण्याकरिता अग्निरोधक चेंडू अगदी मोजक्या दरात। कुठे शॉर्ट सर्किटमुळे तर कुठे याच्या स्फोटमुळे तसेच अग्निशील द्रव्यामुळे आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात। हा अग्निरोधक चेंडू आपण आपल्या किचन मध्ये तसेच आपल्या खासगी ऑफिस मध्ये, पेट्रोल पंपावर, शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये, कपड्याच्या दुकानांमध्ये, मॉल मध्ये तसेच आपल्या 4 चाकी वाहनांमध्ये ठेवू शकता किंवा लटकू शकता। अग्निरोधक चेंडू आगीने टच करतात। हा बोल अगदी 3 ते 5 सेकंदात फुटून 10 बाय 10च्या रूमची आग विझवतो। आगीपासून होणाऱ्या घटनेपासून बचाव करतो, घटना लगेच टाळतो। अकोला जिल्ह्यात अकोला शहराकरिता अग्निरोधक करिता मार्केटिंग तसेच कमिशन बेसवर मुले मुली नेमणे आहेत। अधिक माहिती करिता संपर्क अथर्व एंटरप्राइजेस, श्री साई गजानन लॉन, बाळापूर नाका येथे संपर्क साधावा। मोबाईल नंबर 9422162696 आणि 8830046722। जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट। जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817।